नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीबन पॅरालिसिस आणि वृद्धाश्रम जे वडगाव बुद्रुकमध्ये आहे तिथे मी निघाले होते, कारण नवीनच बाईक घेतली, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे फर्स्ट राईड तर झाली पाहिजे, तेही लाँग, म्हणून जरा डेअरिंग करून गाडी चालवायला घेतली. कशी बशी पोहोचले, कारण मला फर्स्ट आणि सेकंड गिअरमध्येच गाडी येते आहे हे मला फर्स्ट टाईमच कळलं, कारण बाईक कधी हातात घेतलीच नव्हती. तसंच हळूहळू पोहोचले आणि माझ्यासोबत होता समर्थ दादा, त्याच्यामुळे थोडी न घाबरता बाईक चालवली. आणि आपले नवीन सेंटर तुम्हाला तर माहीतच आहे, जिथे आपण वृद्धाश्रम आणि पॅरालिसिस सेंटर चालवतो. तिथे आपल्याला लिफ्ट, सुसज्ज रूम, स्वच्छ रूम अशा प्रकारची सुविधा तिथे केलेली आहे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि अशा प्रकारे तिथे पोहोचल्यानंतर लिफ्ट तर तुम्ही बघितली असेल, 2 ते 3 मेंबर बसतील एवढी मोठी लिफ्ट आहे. हे आपला ॲक्टिव्हिटी रूम आहे. इथे खूप साऱ्या मशीन्स आहे. आणि त्यानंतर आजींकडे गेले, देसाई आजी, ज्या पॅरालिसिस होऊन 6 महिने झाले, पण आत्ता गेले 2 महिने आपल्या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये आहे. पण खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. स्पीच येत नव्हतं, बोलणं येत नव्हतं, पण काही ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांचं बोलणं पण बऱ्यापैकी क्लिअर व्हायला लागलं आहे. फक्त उजव्या हातात ताकद कमी आहे. बाकी चालणं, बाथरूमपर्यंत जाणं, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांच्या रोजच्या रोज होत असतात. आणि आपल्या इथे आल्यापासून डेली मसाज, चालवणं, एक्सरसाइज, फिजिओथेरपी ह्या सगळ्या गोष्टी आपला स्टाफ नित्यनेमाने घेत असतो. आणि त्यानंतर मी आले ह्या बाबांकडे. बाबांना आपल्या इथे येऊन मिनिमम 3 महिने झाले. जेव्हा तुम्ही जर त्यांची पहिली कंडिशन बघितली असेल ना, की त्यांना बसतासुद्धा येत नव्हतं, टोटली बेडरिडन होते, की नुसते झोपून राहायचे. मी मनातनं तोच विचार केला, बाबा इम्प्रूव्हमेंट होईल की नाही होणार. पण नेहमी मी पॉझिटिव्हच विचार करते प्रत्येक व्यक्तीबद्दल. त्यामुळे बाबांमध्ये 3 महिन्यात इतकी सुंदर अशी प्रगती झाली की बाबा आज स्वतःच्या पायावरती एकटे चालत आहेत. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि त्यांनाही स्वतः मला नेहमीच म्हणतात, तुमचं मोटिवेशनल आम्हाला मिळालं, कारण फर्स्ट टाईम तुम्ही सांगितलं की चालायचंच आहे, चालता येत नाही हा शब्द बोलायचाच नाही. आणि बाबांचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या बोलण्यामुळे आज माझ्या तेवढी प्रगती झाली आहे. खरोखर ट्रीटमेंटपेक्षा आपले बोलणारे शब्द इतके स्ट्रॉंग असावे की समोरच्या व्यक्तीमध्ये तो बदल झालाच पाहिजे, असं मला नेहमीच वाटतं. त्यामुळे बोलताना थोडासा राग आला तरी चालेल, पण थोडंसं स्ट्रॉंग आणि स्ट्रिक्टली बोललं की ते व्हायब्रेशन्स तिथपर्यंत मनाला पोहोचतात, असं मला नक्कीच वाटलं, तेही माझ्या बोलण्यातनं. बाबांना तुम्ही बघू शकता, ज्या व्यक्तीला बसतासुद्धा येत नव्हतं, आज ती व्यक्ती स्वतःच्या पायांवरती स्टिकच्या आधाराने आज चालत आहे. मी फक्त सोबत आहे म्हणून हात धरला आहे, पण अदरवाईज ते एकटेच चालत आहेत. थोडासा बॅलन्स पुढे मागे जाऊ शकतो, कारण कित्येक महिन्यानंतर ते चालायला लागले आहे. अशी खूप चांगली सुधारणा प्रत्येक व्यक्तीमध्ये होत असते. पण याच्यामध्ये त्या व्यक्तीची पण मनातून इच्छा पाहिजे की हो मी चालणार, कारण समोरच्या व्यक्तीचा रिस्पॉन्स पण तेवढाच महत्त्वाचा असतो. आपणच ॲग्रेसिव्हली एक्सरसाइज घेऊन ह्या गोष्टी कधीच होत नसतात. पण बाबांमधला बदल मला खूप छान वाटलं की आज ती व्यक्ती दोन्ही पायांवर चालती आहे. आणि त्याचप्रमाणे आज त्यांची आई त्यांच्यासोबत राहते आहे. आज आईची सेवा करायची आहे, पण ते दिवस आज उलटे झाले आहेत की आज आईलाच मुलाची सेवा करावी लागते आहे. त्यामुळे बाबांची आई सतत त्यांच्यासोबत असते. त्यांना काही हवं आहे, नको आहे, सगळ्या गोष्टी, आणि डायपर चेंज करणं, आंघोळ घालणं आपलं सगळं स्टाफ करतो. त्यामुळे काहीसा त्यांना दिलासा मिळतो. त्यानंतर आले देसाई आजींकडे. देसाई आजींची कॅब बघून मला इतक्या गोंडस आणि गुणी वाटल्या ना. आजींना म्हटलं, आजी आपण एक मस्त रील बनवूयात. आजीने एका सेकंदात होकार दिला आणि रिस्पॉन्स पण मस्त दिला. अशा प्रकारे आजींसोबत रील्स बनवल्या, खूप सारे व्हिडिओज काढले. आणि बाबांचं एकच की तुम्ही आला ना आम्हाला खूप भारी वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात. आणि खरोखर प्रत्येक व्यक्तीच्या मनात हेच असतं की मी जिथे जाते त्यांना खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जाणवतात, कारण आपण थोडे स्ट्रॉंग आहोतच. कारण एनर्जी एवढी असते की प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या गोष्टी घडाव्या, ह्याच निमित्ताने मी प्रत्येक आजी आजोबांकडे जात असते की त्यांचा आजारपण दूर पळावं आणि खूप त्या स्ट्रॉंग व्हाव्या, हीच मला इच्छा असते. त्यामुळे एवढं भारी वाटतं आमच्या आजी आजोबांना भेटून. तुम्हालाही जर कधी वेळ असेल तर वडगाव बुद्रुक आपलं जे वृद्धाश्रम आहे, आणि प्लस आपण ट्रीटमेंटसुद्धा देतो, त्या ठिकाणी नक्की तुम्ही व्हिजिट करा. अशा प्रकारे व्हिजिट झाल्यानंतर सगळ्यांना भेटून छान आनंद वाटला. बऱ्याच अडचणी असतात, कोण आजी जेवते, कोण आजी जेवत नाही, थोडंसं विस्मरण असतं, काहींमध्ये खूप चांगला ॲक्टिव्हिटी असतो, स्टेबल असतात. प्रत्येकाची काळजी घेणं, प्रत्येकाची विचारपूस करणं, आणि कोण काही अडचणी असेल तर त्या दूर करणं हे माझं कामच असतं. आणि रोजचं आणि माझ्यासोबत माझा जेवढा स्टाफ आहे ते सगळे नित्यनेमाने आमची ही ईश्वर सेवा समजूनच आम्ही सेवा करत असतो. तर खूप सारं प्रेम असतं प्रत्येक व्यक्तीला, आणि त्यांच्याकडनंही खूप सारं प्रेम मला मिळतं. त्यामुळे माझी एनर्जी अजून पॉवरफुल होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि आपल्या शांतीबनला भेट द्यायला नक्की या.